पत्नीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केला खुलासा। नगर शहरातील माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या पत्नी चैताली बोराटे यांच्यावर वीज चोरी केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी खुलासा दिलाय। हा गुन्हा दाखल होण्यामागे राजकीय षडयंत्र असण्याची शक्यता असल्याचं त्यांनी म्हटलंय। तसेच खरं तर ज्यांनी गुन्हा दाखल केला ते फिर्यादी राजेंद्र राजपूत यांनी 8 महिन्यापूर्वी मला 50,000ची मागणी केल्याबाबत राजपूत विरोधात मी तक्रार दाखल केली आहे। हे प्रकरण 8 महिन्यापासून न्यायप्रविष्ट आहे, मात्र तरी देखील त्यांनी आज 8 महिन्यांनी का गुन्हा दाखल केला असा प्रश्न उपस्थित करत बाळासाहेब बोराटे यांनी आपलं म्हणणं मांडलंय। नाही, मुळात विषय असा आहे की मी हे जे हॉटेल आहे ते मी चालवायला दिलेलं आहे। गुन्हा घडला असं त्यांचं म्हणणं आहे। ते 27/1/2025 रोजी त्यांचं जे म्हणणं आहे त्यावेळेस स्क्वॉड जो आला होता औरंगाबादचा तो 27/1/2025 ला आला होता आणि गुन्हा काल दाखल केल्याच्या तुमच्या माध्यमातून मला कळालं आणि पोलीस स्टेशन मधून कळालं की काल 7/8/25 रोजी त्यांनी गुन्हा दाखल केला 8 महिन्यानंतर। मुळात हा विषय असा आहे की मी त्यावेळेस त्या सेम डे म्हणजे 28/1 ला मी तक्रार केलेली आहे माननीय पोलीस महासंचालक मुंबई आणि पोलीस अधीक्षक विभाग यांनी त्यावेळेस जे राजपूत आहे ज्यांनी जी फिर्याद दिली त्यांच्या विरुद्ध मी त्यावेळेस अर्ज दिलाय की यांनी मला त्यावेळेस 50,000 रुपयाची मागणी केली आणि त्याच्याबद्दल मी त्यावेळेस पत्र दिलेलं आहे त्यांना, ती कॉपी तुम्हाला देतो मी। त्याच्यानंतर जो विषय आहे की मुळात त्यांचं काय म्हणणं पडलंय की 3 फेज आहे, 3 फेज असतात म्हणले, त्या 3 फेज मधले 1 फेज तुम्ही स्लो केले असं त्यांचं म्हणणं आहे। मला टेक्निकल त्यातलं काहीही कळत नाही आणि असं कुठेही चोरी केलेली नाही आणि पैसे देण्याचं काही कारण नव्हतं म्हणून मी पैसे भरलेले नाही आणि मी कोर्टात गेलेलो त्या संदर्भात, ग्राहक माणसात पण गेलेलो आणि विषय असा आहे जर उद्या कोर्टाने निर्णय दिला माझ्या विरोधात तर मी तिथं पैसे भरेन ना। 5,000 रुपये पर मंथ चोरणं इतके वाईट दिवस तरी आलेले नाहीये किंवा 5,000 रुपयाची रोज महिन्याला चोरी करावी एवढे वाईट दिवस माझ्यावर आलेले नाही। हे आमच्या सगळ्या संगणकासाठी चाललेला प्रोग्राम सगळ्या नगर शहराला माहिती, नवीन काही त्याच्यामध्ये नाही। माझं म्हणणं हेच आहे की मुळात मी वीज चोरली आणि कोर्टात तो न्यायप्रविष्ट बाब आहे, कोर्ट निर्णय देईल त्यावेळेस जर कोर्ट म्हणलं तुम्ही 70च्या ऐवजी नाही 2 लाख भरा 3 लाख भरा ते कोर्टाच्या आदेशानुसार भरेल। त्यांनी मुळात काही पंचनामा केलेला नाही, मी पत्र दिलंय। त्याच्यानंतर माहितीच्या अधिकारात पण मी माहिती मागवली, त्यांनी त्याची माहिती दिलेली नाही मला। हे मी माहितीच्या अधिकारात दिले पत्र तुम्हाला सांगतो 8/4 ला दिलेले, 8/4/25 ला। त्या पत्राचा अजूनपर्यंत त्यांनी मला नीट हे केलेलं नाही, त्याचं माहिती दिलेली नाही की या गोष्टीचा पंचनामा केलेला नाही त्यांनी। मग का पंचनामा नाही केला? तुम्ही जर गुन्हा दाखल, खरं तर नियम असा आहे की ज्या दिवशी तुमची रेड होईल, तुमचा स्क्वॉड येईल, चोरी पकडल्या जाईल त्यावेळेसच तुम्ही त्याची लाईट कट करणं, गुन्हा दाखल करणं, पैसे वसूल करणं ही प्रोसिजर 1 दिवसाची असते। मग तुम्हाला 8 महिने का लागले गुन्हा दाखल करायचे? मला हे विचार नाही। त्याला कोणतरी अधिकाऱ्यांच्या मागे कोणीतरी राजकीय षडयंत्रच आहे। एवढं 8 महिन्यानंतर गुन्हा दाखल का केला? आणि 5,000 रुपये महिन्याला, 5,000 महिना ऍव्हरेज काढला त्यांनी की 5,000 रुपये महिन्याला चोरी केली। आमच्या आजपर्यंत दर महिन्याला मी पैसे भरलेले 25,000 रुपये महिना बिल भरलेले आणि मग असं असताना मी चोरी कशासाठी करणार? आणि गुन्हा दाखल करायचा होता तर त्यांनी एवढा उशिरा का केला? आता हे ते म्हणून ही जास्त मी याच्यावर का जास्त बोलणार नाही, कारण ही बाब न्यायप्रविष्ट आहे आणि न्यायालय जो निर्णय देईल, उद्या मला न्यायालय म्हणलं तुम्हाला याची कारवाई करावं लागणार आहे, दंड भरावा लागणार आहे किंवा काय करावं लागणार ते तयार आहे। यांच्या हुकुमशाहीला मी बळी पाडणार नाही। त्यावेळेस त्यांनी पैसे मागणी केली मला त्या राजपूतनी, त्यांचा जो स्क्वॉडचा प्रमुख आहे जो कालचा फिर्यादी राजेंद्र राजपूत यांनी त्यावेळेस पैशाची मागणी केली आमच्या मॅनेजरकडे। मी नव्हतो त्यावेळेस, मी बाहेर होतो। आमच्या मॅनेजरकडे पैशाची मागणी केली, त्यांनी पैसे न दिल्यामुळे त्यांनी तो केलेले आणि आमचं हेच म्हणणं आहे ना आज पण, तुम्हाला एवढ्या वेळ गुन्हा दाखल करायला का लागला? 8 महिने। 8 महिन्यानंतर तुम्हाला कुठून एवढी एकदम हे आलं, सगळ्या गोष्टी हे आल्या 8 महिने आणि सगळे तुम्हाला काढता येत नाही। तुम्हाला मी पत्र दिलेले त्याचे कॉपी आहेत, हे बघा तारीख आहे त्याच्यावर 28/1/2025 ला मी पत्र दिलेलं आहे त्यांच्या अधीक्षक अभियंत्याला, त्याच्यावर काय यांनी कारवाई केलेली? मागणी काय आहे? मागणी आता माझी मागणी काहीच नाही, ही बाब न्यायप्रविष्ट आहे। मला न्यायालयावर विश्वास आहे आणि मला माहिती नाही मी चोरी करणार, एवढी
एवढे किरकोळ चोरी करायची एवढे वाईट दिवस नाही आले की भाऊ एवढे चोऱ्या करून पोट भरायचे एवढे वाईट दिवस नाही आले. त्याच्यामुळं न्यायालयाचे निर्णय ते तुम्हाला मान्य आहे. यांचे गुन्हा दाखल करण्याने काय याच्यामुळं मोठं राजकीय षडयंत्र रचले घेतले त्याच्यामुळे हे चाललं नाही. कोण आहे षडयंत्र? आता काय कोण आहे आता कळलं ना ते. आता बघा मला एक तर तुमच्या माध्यमातून कळलं की आता गुन्हा दाखल झालाय. मलाच माहित नव्हतं गुन्हा दाखल झालेला आहे. आणि मीच आश्चर्यचकित झालो की बहुत 8 महिन्यानंतर गुन्हा दाखल केला. आता त्यांनी मला सांगा ना, आज नगरमध्ये एवढा स्क्वॉड फिरतो किंवा राज्यभरात स्क्वॉड फिरतो. तो स्क्वॉड एक सेम डे करतो ना सगळ्या कारवाया. लाईट कट करणं, मीटर उचलून देणं. तुम्हीच मीटर बदलून आणून दिलं. MSEBच्या लोकांनी मला मीटर आणून दिलेलं बदलून. आणि तुम्हीच परत हे करताय कारवाई करता काय काय ते कोणाच्या सांगण्यावर नाही चाललेलं आहे. ठीक आहे, माझा न्यायालयावर विश्वास आहे. जे होईल मी त्याला फेस करायला तयार आहे. DN24 नगर न्यूजला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, पोस्ट लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.